एक मिनिट मागणी जाय नका रचली जाते.
हे प्रभू, तुझ्या पुत्राने आम्हासाठी आपले रक्त सांडून पुनरुत्थानाच्या रहस्याची प्रतिष्ठापना केली. तुझ्या चांगुलपणाने आम्हाला पवित्र कर व आमचं नेहमी संरक्षण कर. तो सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. पहा, माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल. तो थोर व उन्नत होईल, तो अत्युच्च होईल. ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले, त्याचा चेहरा मनुष्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातींच्या सारखे नव्हते. तो विद्रूप होता, त्याप्रमाणे अनेक राष्ट्रांना दचकायला तो लावी. राजे त्याला पाहून आपली तोंड बंद करतील, कारण कोणी सांगितल्या नाही असल्या गोष्टी ते पाहतील. त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील. आम्ही ऐकलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भूत कोणाला प्रकट झाला आहे? कारण तो त्यांच्यापुढे रोप्यासारखा भूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत. त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाला आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याचे हालहाल केले तरी त्याने ते शोषिले. आपले तोंडसुद्धा उघडले नाही. कापायला नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याच्यावर जुलूम करून व खटला चालून त्याला घेऊन गेले. जिवंतच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले. अशा त्या पिढींच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला का? त्याची कबर दुर्जनांच्या कबरामध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंतांची कबर त्याला प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने पिडले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांना निर्दोष ठरवील. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन. तो बलवानाबरोबर लूट लाटून घेईल, कारण आपला प्राण समर्पून तो मृत्यू पावला. त्याने आपणाला अपराधात गणवू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे. मला कधी लज्जित होऊ देऊ नको. तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर. तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवतो.
आपला प्रतिसाद. हे बाबा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. माझ्या सर्व शत्रूमुळे माझी निंदा नालस्ती होत आहे. माझ्या शेजाऱ्या पाजारात माझी फार निर्वसना होत आहे. माझ्या ओळखी पाळखीच्या लोकांना माझे भय वाटत आहे. आपला प्रतिसाद. हे बाबा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. मला रस्त्यात लोक पळून जातात. स्मरणातून गेलेल्या मृतांसारखा माझा विसर पडला आहे. फुटक्या भांड्यासारखा मी झालो आहे. प्रतिसाद. हे बाबा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे. मी म्हणतो तूच माझा देव आहेस. माझे दिवस तुझ्या हाती आहेत. माझ्या शत्रूंच्या हातातून मला सोडव. प्रतिसाद. हे बाबा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. तू आपल्या सेवकावर आपला मुख प्रकाश पाड. तू आपल्या वात्सल्याने मला तार. अहो परमेश्वराची आशा धरणारे, तुम्ही सर्व खंबीर व्हा. तुमचे मन धीर धरो. प्रतिसाद. हे बाबा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. इब्री लोकास पत्र यातून घेतलेले वाचन. आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. म्हणून आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्याला सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी. म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजसनाजवळ जाऊ. आपल्याला मरणातून तारायला जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्याला देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रुगाळी प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले त्यामुळे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांच्या युगनयुगीचा तारणाचा कर्ता झाला. प्रभूचा शब्द. आज्ञाधारी झाला मरणापर्यंत. आज्ञाधारी झाला मरणापर्यंत. आज्ञाधारी झाला मरणापर्यंत. संत योहान लिखे शुभवर्तमानातून घेतलेल्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे दुःख सहन. येशू आपल्या शिष्यांसह केद्रोळ ओहोळाच्या पलीकडे गेला. तिथं बाग होती. तो व त्याचे शिष्य तिथं गेले. ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहुद्यालाही ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यांसह तिथं वारंवार जात असे. तेव्हा सैनिकाची तुकडी व मुख्य याजक आणि परुषी ह्यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहुदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तिथं आला. येशू आपणावर जे काही येणार आहे ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यास म्हणाला, तुम्ही कोणाला शोधता? त्यांनी उत्तर दिले, नाझरेथकर येशूला. येशू त्यांना म्हणाला, मीच तो आहे. त्याला धरून देणारा यहुदाही त्याच्याबरोबर उभा होता. मीच तो आहे असे तो म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. तेव्हा त्यांनी त्यास पुन्हा विचारले, तुम्ही कोणाला शोधता? ते म्हणाले, नाझरेथकर येशूला. येशूने उत्तर दिले, मीच तो आहे असे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही मला शोधत असाल तर यात जाऊ द्या.
जे तू मला दिले आहेस त्यातून मी एकही हरवला नाही, असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. शिमोन पेत्राजवळ तलवार होती. ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. येशू पेत्राला म्हणाला, शिमोन, तलवार म्यानात घाल. पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय? मग सैनिकाची तुकडी, त्या सरदार व यहुद्यांचे कामदार ह्यांना येशूला घेऊन बांधले व त्याला प्रथम हन्नाकडे नेले, कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कैफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकाबद्दल मरावे हे हितावह आहे, अशी ह्याच कैफानं यहुद्यात मसलत दिली होती. शिमोन पेत्र व दुसरा शिष्य येशूच्या मागे चालले. तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशूबरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला. पेत्र दाराशी उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, तूही त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस काय? त्याने म्हटले, मी नाही. थंडी असल्यामुळे दास व कामगार हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला होता. तेव्हा प्रमुख याजकानं येशूला त्याच्या शिष्याविषयी व त्याच्या शिकवणुकीविषयी विचारले. येशूनं त्यांना उत्तर दिले, मी जगासमोर उघडपणे बोललो आहे. सभास्थानात आणि मंदिरात सर्व यहुदी जमतात तेथे मी नेहमी शिक्षण दिले. गुप्तपणे काही बोललो नाही. मला का विचारता? ज्याने ऐकले आहे त्यांना विचारा. मी काय बोललो आहे ते पहा. मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे. त्याने असे म्हटल्यावर बरोबर जवळ उभा राहणारा एक कामगार येशूला चपकार मारून म्हणाला, तू प्रमुख याजकाला असा जबाब देतोस काय? येशूनं त्याला उत्तर दिले, मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो हे सिद्ध कर. योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस? तेव्हा हन्नानं त्याला प्रमुख याजक कैफा ह्याच्याकडे बांधलेलेच पाठवले. शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता. त्याला ते म्हणाले, तूही त्याच्या शिष्याला आहेस काय? तो नाकारून बोलला, मी नाही. ज्याचा कान पेत्रानं कापून टाकला होता त्याचा एक नातलग प्रमुख याजकाच्या दासांपैकी होता. तो त्याला म्हणाला, मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले? पेत्राने पुन्हा नाकारले आणि लागलाच कोंबडा आरवला. नंतर त्यांनी येशूला कैफाकडे सरकारवाड्यात नेले. तेव्हा सकाळ होती. आपण विटाळ होऊ नये, वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकारवाड्यात गेले नाहीत. ह्यास्तव पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, तुम्ही ह्या माणसावर का आरोप ठेवता? त्याने त्याला उत्तर दिले, तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते. पिलाताने त्याला म्हटले, त्याला नेऊन तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा. यहुदी त्याला म्हणाले, आम्हाला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही. आपण कोणत्या मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, आपण स्वतःने म्हणता किंवा दुसऱ्याने आपणास माझ्याविषयी सांगितले? पिलातानं उत्तर दिले, मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस? येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, परंतु माझे राज्य इथले नाही. पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे
तो माझी वाणी ऐकतो. पिलात त्याला म्हणाला, सत्य काय आहे? असे बोलून तो पुन्हा यहुद्यांकडे बाहेर जाऊन त्यांना म्हणाला, ह्याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, पण वल्हांडण सणात तुमच्यासाठी एका माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे, म्हणून मी तुमच्यासाठी यहुद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? ते पुन्हा ओरडून म्हणाले, याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा. बाराब्बा एक लुटारू होता. नंतर पिलातानं येशूला नेऊन फटके मारवले. शिष्यांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्यांच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरले आणि ते त्यांच्याकडे येऊन म्हणाले, हे यहुद्यांचा राजा, तुझा जय जयकार असो. मग त्यांनी त्याला चपराक मारल्या. पिलातानं पुन्हा बाहेर जाऊन त्यांना म्हटले, पहा, त्याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, हे तुम्हाला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो. ह्यानंतर येशू काट्याचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, पहा, हा मनुष्य. मुख्य याजक व त्याचे कामगार त्याला पाहून ओरडून म्हणाले, ह्याला वधस्तंभी खिळा, वधस्तंभी खिळा. पिलात त्यांना म्हणाला, तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभी खिळा, कारण मला त्याच्यासाठी अपराध दिसत नाही. यहुद्यांनी त्यांना उत्तर दिले, आम्हास नियमशास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे, कारण याने स्वतःला देवाचा पुत्र केले. ह्यास्तव पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला आणि तो पुन्हा सरकारवाड्यात जाऊन येशूला म्हणाला, तू कोठला आहेस? परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. ह्यास्तव पिलाताने त्याला म्हटले, माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभी खिळण्याचा अधिकारही मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय? येशूने उत्तर दिले, आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. यास्तव ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे. ह्यावरून पिलात त्यांना सोडवण्याची खटपट करीतच राहिला. परंतु यहुदी आरडाओरडा करून म्हणाले, आपण याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही. जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला विरोध करतो. हे शब्द ऐकून पिलातानं येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. हिब्री भाषेत या जागेला गबात्था म्हणतात. तेव्हा वल्हांडणाच्या तयारीचा दिवस होता. सुमारे 6वा तास होता. तेव्हा त्याने यहुद्यास म्हटले, पहा, हा तुमचा राजा. ते ओरडले, त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभी खिळा. पिलात त्यांना म्हणाला, मी तुमच्या राजाला वधस्तंभी खिळावे काय? मुख्य याजकाने उत्तर दिले, कैसरापासून आम्हाला कोणी राजा नाही. मग त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्याकरिता त्याच्या स्वाधीन केले. मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला हिब्री भाषेत गुलगोथा म्हणतात. तिथं त्याने त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे खिळले. पिलातानं पाटी लिहून वधस्तंभावर लावली. तिच्यावर यहुद्यांचा राजा नाझरेतकर येशू असे लिहिले होते. येशूला वधस्तंभी खिळले. ते स्थळ नगराच्या जवळ होते, म्हणून पुष्कळ यहुद्यांनी ती पाटी वाचली. ती हिब्री, हेलनी आणि रोमी ह्या भाषात लिहिली होती. ह्यास्तव यहुद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, यहुद्यांचा राजा असे लिहू नका, तर मी यहुद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले असे लिहा. पिलाताने उत्तर दिले, मी जे लिहिले ते लिहिले. शिपायाने येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एक एक शिपायाला एक एक वाटा असे 4 वाटे केले. त्यांनी अंगरखाही घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. ह्यास्तव ते एकमेकास म्हणाले, हा आपण फाडू नये, तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पहावे. हे अशासाठी झाले की त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या. असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा.
त्याप्रमाणे शिपायांनी केले. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मगदालिया ह्या उभ्या होत्या. मग येशूनं आपल्या आईला आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा तुझा मुलगा. मग त्याने शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्यावेळेपासून त्या शिष्यानं तिला आपल्या घरी ठेवून घेतले. ह्यानंतर सर्व पूर्ण झाले हे जाणून येशूनं म्हटले, मला तहान लागली आहे. तिथं आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्याने आंब भरलेला स्पंज इजोप झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूनं आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवबून आपला आत्मा समर्पण केला. तो तयारीचा दिवस होता, म्हणून शबात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत म्हणून त्याचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावे असे यहुद्याने पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभी खिळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्यांचे पाय मोडले. परंतु येशू जवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्याने त्यांचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायातील एकानं त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. ज्यांनी हे पाहिले त्यांनी साक्ष दिली आहे. त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, ह्यासाठी की तुम्हीही विश्वास ठेवावा. त्याचे हाड मोडणार नाही हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याही शास्त्रलेखात असं म्हटलं आहे की ज्याला त्यांनी विंधिले त्याच्याकडे ते पाहतील. त्यानंतर अरिमथायाकर योसेफ ह्याने आपल्याला येशूचे शरीर घेऊन द्यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा एक शिष्य असून यहुद्यांच्या भयामुळं गुप्त शिष्य होता. पिलातानं परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन त्याचे शरीर नेले. येशूकडे पहिल्यानं रात्रीचा आलेला निकदमही गंधरू आणि अंगरू घेऊन सुमारे 100 रतल मिश्रण घेऊन आला. त्याने येशूचे शरीर यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंध द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी गुंडाळले. त्याला वधस्तंभी खिळले. त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवीन कबर होती. तिच्यामध्ये त्यावेळेपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. तो यहुद्यांच्या तयारीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तिथं ठेवले, कारण ती कबर जवळ होती. येशूचे दुःख सहन. ख्रिस्ताकडे जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आल्फ्रेड नोबेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे नाव ऐकलं असेल. आल्फ्रेड नोबेल हा स्वीडन देशाचा रहिवासी होता. एक दिवस सकाळी उठल्यानंतर न्याहारी घेता घेता वर्तमानपत्र वाचायला लागला, पेपर वाचायला लागला. आणि पेपर वाचताना पहिल्या पानावर फार मोठी हेडलाईन आलेली होती, आल्फ्रेड नोबेल द मर्डरर ऑफ द पीपल इज डेड.
द मर्चंट ऑफ डेथ इज डेड. मौत का सौदागर अल्फ्रेड नोबेल मरण पावले. जेव्हा त्यांनी ते वृत्तपत्रात वाचलं त्याला अगदी शॉक बसला की मी मेलेलो नाही, मी जिवंत आहे. आणि चुकीने या फ्रान्सच्या एका पेपरामध्ये अशी बातमी झळकलेली आहे. जर मी जिवंत असताना लोक जर माझ्याविषयी असं बोलत असतील की मौत का सौदागर. मौत का सौदागर का होता तर अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला होता. आणि डायनामाइट स्फोटक वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरले जात होते. त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी होत होता, परंतु त्याचा वापर बॉम्ब स्फोटसाठी होतो. त्याला त्यांनी विचार केला की माझं सगळं संशोधन, माझा बिझनेस, मी जे डायनामाइट तयार करत आहे त्यामुळे माझ्या नावावर अशा प्रकारची हेडलाईन मी जिवंत असताना येणार असेल तर मेल्यानंतर माझं नाव कसं असेल. त्या बातमीनंतर 5 वर्षांनी अल्फ्रेड नोबेलने निर्णय घेतला की माझी जी काही मिळकत आहे त्याच्यातील काही भाग या जगामध्ये 5 गोष्टीसाठी मी अर्पण करणार. जवळजवळ $3.5 मिलियन म्हणजे आपल्या रुपयामध्ये 35,000 कोटी एवढा पैसा त्यांनी बाजूला ठेवला आणि 5 क्षेत्रामध्ये पारितोषिकं द्यावी म्हणून त्याने आपल्या मृत्यूपत्रात लिहिलं. त्याच्यात पहिलं पारितोषिक होतं ते भौतिकशास्त्राचे शोध लावतो. दुसरं पारितोषिक रसायनशास्त्रात ते शोध लावतो. तिसरं पारितोषिक जे औषध निर्मिती मेडिसिन या क्षेत्रात शोध लावतो. चौथं पारितोषिक जे साहित्य निर्मिती करते. आणि शेवटचं पारितोषिक होतं जे जगामध्ये शांतीसाठी कार्य करते, ज्या जगामध्ये शांती प्रस्थापित करते अशा लोकांना हे पारितोषिक देण्यात. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या दिवसापासून गेल्या 100हून जास्त वर्ष अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने पारितोषिक दिले जात आहे. आतापर्यंत 109 लोकांना हे नोबेल पारितोषिक मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये संत जॉन पॉल, संत मदर तेरेसा आणि आपल्या भारतामध्ये प्रथम रवींद्रनाथ टागोर, अमर्त्य सेन आणि इतर काही व्यक्ती आहेत की ज्यांना हे नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, अल्फ्रेड नोबेलचं हे पारितोषिक आणि त्यांचा संपूर्ण किस्सा, हा इतिहास सांगण्याचं कारण एकच आहे की मराठीमध्ये अशी म्हण आहे, माणसाने मरावं परंतु कीर्तिरूपी उभावं. माणूस मेल्यानंतर तो कसा अजरामर होईल, माणूस मेल्यानंतर त्याचं नाव कसं असेल, माणूस मेल्यानंतर त्यांच्या नावाविषयी काय बोललं जाईल, याकरिता अल्फ्रेड नोबेलची ही कथा मी तुम्हासाठी सांगितली आहे. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर काय गोष्टी घडल्या, प्रभू येशू ख्रिस्त मेल्यानंतर नक्की काय झालं, याविषयी आज मी तुमच्याबरोबर मनन चिंतन करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर ही प्रथम व्यक्ती नव्हती की ज्याला क्रूसावर खेळण्यात आलेलं. त्या जेरुसलेममध्ये त्या टेकडीवर 30,000हून जास्त लोकांना, रोमन लोकांनी क्रूसावर खेळलेलं होतं आणि त्यानंतर सुद्धा खेळलेलं होतं. येशू ख्रिस्त काय एकटा नव्हता की ज्याला क्रूसावर खेळलेलं होतं, पण ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या क्रूसावर खेळल्यानंतर संपूर्ण जगाचा कायापालट झाला. संपूर्ण जग येशू ख्रिस्त पूर्व
आणि येशू ख्रिस्त नंतर म्हणून विभागला गेला. त्या सायंकाळी काय झालं? सकाळी साधारण 9 वाजता येशूला त्या टेकडीवर नेण्यात आलं. 12 ते 3 या वेळेमध्ये संपूर्ण तिथे अंधकार पसरला. जेव्हा डार्कनेस ओव्हर ऑल द प्लेस असं शुभवर्तमानात स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्याची परिणिती, त्याचा संदर्भ आपण जुन्या करारात पाहत आहोत. निर्गम या पुस्तकामध्ये त्याचा अंधकार 3 वर्ष इजिप्तमध्ये पसरलेला होता. ही 22 गोष्टीची नांदी होती की यानंतर काय होणार आहे, हा अंधकार का पसरलेला आहे. तर जेव्हा इस्रायलमध्ये इजिप्तमध्ये जेव्हा 9वा प्लेग आला, त्या प्लेगच्या अगोदरची 3 वर्ष इजिप्तमध्ये अंधकार पसरलेला आहे. आणि तोच अंधकार माझ्या प्रिय बंधू भगिनींनो येशू ख्रिस्ताच्या मरणापूर्वी पसरलेला होता. तो अंधकार झाल्यानंतर जेरुसलेममध्ये धरणीकंप झाला. अंधकारानंतर जो अपघात होणार होता, जे काही घडणार होतं, तिथे धरणीकंप झाला. आणि धरणीकंपामुळे संपूर्ण इस्रायल हललं गेलं. आजूबाजूची भूमी आली गेली. आणि मोशेने जसा सिनाई पर्वतावर जेव्हा मोशे गेलेला होता आणि तो संपूर्ण पर्वत तिथे आलेला होता, त्याची जणू काही पुनरावृत्ती येशूला ज्या डोंगरावर क्रुसावर खेळण्यात आलेलं होतं तेथे फार मोठा धरणीकंप झालेला होता. प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्ताच्या मरणाने तिसरी गोष्ट घडली. ती म्हणजे तो धरणीकंप झाल्यानंतर तिकडचे दगड धोंडे, जमीन फाटली. आणि जमीन फाटल्यानंतर ज्या मृत व्यक्तीच्या कबरा होत्या त्याच्यातून मृत व्यक्ती संपूर्ण बाहेर पडल्या आणि जेरुसलेममध्ये चालायला लागल्या. बायबल पंडित असं सांगतात की जुन्या करारातील हे संत जणू काही त्या कबरेतून बाहेर आले आणि संपूर्ण जेरुसलेममध्ये ते चालत होते. या आपल्या भावी पुनरुत्थानाची एक प्रकारची नांदी. ते काय घडणार आहे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येईल, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा येईल, तेव्हा आपल्या सर्वांची जी तडगी असतील ते पुन्हा एकदा उघडतील आणि आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवन आणि पुनरुत्थानाचा लाभ होईल. हे जणू काय आपल्याला इथे सूचित केलं जातं. चौथी गोष्ट घडली. जेरुसलेमचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. जेरुसलेमचा पडदा मधोमध वरपासून खालपर्यंत फाटला. याचा अर्थ ज्यू धर्मीय आणि हेलेनी यांच्यामध्ये जो दुवा होता तो दुवा जणू काही संपुष्टात आला. द होली ऑफ होलीज, पावित्र्याचं पावित्र्य जे जेरुसलेम मंदिरामध्ये राखलं जायचं, त्याचे फक्त वर्षातून एकदा मुख्य याजक जायचा. त्याच्यातील तो पडदा जणू काही दूर झाला आणि भाविकांना त्यामध्ये प्रवेश मिळाला. परमेश्वराचा देवाचा मार्ग सगळ्यांसाठी मोकळा केला. या जेरुसलेम मंदिरातील जेव्हा पडदा फाटला हे आपल्याला सूचित करतो. प्रिय बंधू भगिनींनो, 6वी घटना घडली. ज्या लोंजायसने सेंच्युरियन शताधिपतीने प्रभू येशूच्या खुशीमध्ये पाला भोसकला आणि त्यातून रक्त आणि पाणी बाहेर. लोंजायनस तो शिपाई होता ज्यांनी भाला भोसकला, तो एका डोळ्याने आंधळा होता. आणि जेव्हा येशूचं ते रक्त जेव्हा त्याच्या डोळ्यावर पडलं तेव्हा त्याला दृष्टी प्राप्त झाली.
आणि तो विचार करू लागला की खरोखरच हा देवाचा पुत्र आहे. त्याने स्पष्ट जाहीर केलं, त्याने कबुली दिली की असं व्हायला पाहिजे नव्हतं. हा देवाचा पुत्र आहे, हा प्रामाणिक आहे, इनोसंट आहे, त्याच्या बाबतीत असं घडायला नको. आणि त्यांनी जणू काही तिथे कबुली दिली आणि तो ख्रिस्तमय बनला. लॉन्जायनस देऊळ मातेचा संत झाला आणि आज तो संत लॉन्जायनस. त्या क्रुसावर आणखीन 2 क्रूस होते. उजव्या बाजूचा एक चोर आणि डाव्या बाजूचा एक चोर. डाव्या बाजूचा चोर येशूला म्हणाला, तू प्रभू असशील आणि देवाचा पुत्र असशील, त्या क्रुसावरून खाली उतर, तुला वाचव आणि आम्हालाही वाचव. तेव्हा उजवीकडे चोर त्याला म्हणाला, अरे तुला लाज कशी वाटत नाही? आपण पाप केलाय म्हणून आपल्याला शिक्षा झाली. त्याने काय पाप केलं नाही तरी याला क्रुसावरील मरण पत्करावं लागलेलं आहे. आणि तो येशूला बोलला, प्रभू तुझ्या राज्यामध्ये माझी आठवण कर. त्या उजवीकडील चोराचं नाव संत डिस्मस. त्या चोराला येशूने सांगितलं, तू पश्चाताप केलेला आहेस, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. प्रिय बंधू भगिनी, विचार करा की जो माणूस पश्चाताप करतो, जो चोर आहे, गुंड आहे, पापी आहे, आणि जो येशूला सांगतो तू तुझ्या राज्यामध्ये माझी आठवण कर, आणि येशू त्याला म्हणतो आज तू माझ्याबरोबर सुखलोकात आहेस. एक चोर संत झाला आणि त्याचं नाव देऊळ मातेनी संत डिस्मस म्हणून त्या नावाने त्याला संबोधलं गेलं, अशी परंपरा सांगते. प्रिय बंधू भगिनींनो, आणखीन एक घटना घडली येशूच्या मरणानंतर. जो बाळा लॉन्जायनसनी येशूच्या कुशीत भोसकलेला होता, त्या कुशीतून रक्त आणि पाणी बाहेर आले. संत मरिया फाउस्टिना कोलाविस्का ज्यांच्या प्रेरणेमुळे दविदयेचा सण संत जॉन पॉल यांनी स्थापन केला, त्या संत फाउस्टिना याला परमेश्वराचे वेगवेगळे प्रकटीकरण, साक्षात्कार, विजन्स आणि ॲपॅरेशन्स तिला झालेले. ते आपल्या एका डायरीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं ते विजन लिहिते. ती म्हणते, जेव्हा प्रभू येशूच्या कुशीमध्ये बाला भोसकण्यात आला, तेव्हा तेथून रक्त सांडलं, आणि ते रक्त एवढं सांडलं, एवढं बाहेर आलं की आजपर्यंत आणि जगाच्या अंतापर्यंत हे रक्त सांडत राहणार. त्या कुशीतून एवढे रक्ताचे पाठ वाहिले की संपूर्ण वसुंधरा, संपूर्ण ग्लोब, संपूर्ण आकाशगंगा, संपूर्ण युनिवर्स एका चेंडूसारखी त्या येशूच्या पवित्र प्याल्यामध्ये तळव्यात राहिली, न्यावून निघाली आणि लोकांच्या पापांची त्यांनी क्षमा केली. त्यांचे पाप प्रभू येशू ख्रिस्ताने त्या दिवशी धुवून काढले. प्रिय बंधू भगिनींनो, आजही ते पाठ, ते रक्ताचे पाठ दर दिवशी लाखो अशा देवळामध्ये जेव्हा मिसा अर्पण केले जातात, त्या मिसाच्या प्याल्यामध्ये, त्या पवित्र रक्तामध्ये आजही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपण वेदीवर अनुभवतो आणि त्याचं सेवन करतो. शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज संपूर्ण जगभर 2.7 करोड ख्रिस्ती लोक आहेत. आज ख्रिस्ती आणि तिथेतरी ख्रिस्तेतर लोक आज संपूर्ण जगामध्ये गुड फ्रायडे पाळत आहेत. या शुभ शुक्रवारी प्रत्येक जण
सोशल मीडियावर, प्रसार माध्यमावर, आपल्या मोबाईलवर प्रभू येशू ख्रिस्ताचा तो क्रुसावर खेळलेला आज फोटो ते ठेवत. त्यांना समजलेला आहे की गुड फ्रायडे, शुभ शुक्रवार, येशूच्या क्रुसावर मरणं या आपल्या अखिल मानवजातीसाठी तारण आहे. म्हणून शुभवर्तमानात सांगितलेलं आहे की एव्हरी टंग शॅल कन्फेस द जीसस इज अ लॉर्ड अँड सेव्हियर अँड एव्हरी नी शॅल बेंड डाऊन बिफोर द लॉर्ड जीसस. प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकवला जाईल आणि प्रत्येक जिभेद्वारे, मुखाद्वारे असं वधविलं जाईल येशू ख्रिस्त हा खरा जगाचा तारणारा आणि जगाचा संपूर्ण क्षमा करणारा असा परमेश्वराचा पुत्र होता. तथाच आजच्या दिवशी क्रुसावर असताना येशूने साऱ्या मानवजातीसाठी आपल्या पित्याकडे मध्यस्थी केली. आता आपण सर्वजण उभे राहून ख्रिस्त सभेच्या हेतूंसाठी प्रार्थना करूया. सामान्य प्रार्थना घेतल्या जातात. प्रिय बंधू भगिनीनो, सर्व समर्थ परमेश्वराची आराधना आम्हाला शांत चित्तानं व एकाग्र मनानं करता यावी म्हणून त्यांनी ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करावे व तिचे ऐक्य राखावे, ह्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थानी नित्यजीवी परमेश्वरा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू आपल्या वैभवाचे दर्शन सर्व राष्ट्रांना घडविले आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेला तिच्या कार्यात मार्गदर्शन कर. श्रद्धेत टिकून राहण्यासाठी, तुझे नाव जगजाहीर करण्यासाठी व सर्वांना मुक्ती मिळवून देण्यासाठी तिला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. पोप महोदयासाठी, आपल्या लोकांचा सांभाळ करण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परमेश्वरानं फ्रान्सिस आपले पोप महोदय ह्यांना निवडलेलं आहे. परमेश्वरानं त्यांना आरोग्य व शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ आणि नित्यजीवी परमेश्वरा, तुझ्या दिव्य शब्दाने तू सर्व वस्तू मात्रांना मार्गदर्शन करतोस व ख्रिस्ती लोकांचा सांभाळ करतोस. तो आम्हासाठी नियुक्त केलेल्या आमचे पोप महाशय फ्रान्सिस यांना सुरक्षित ठेव. त्यांच्या नेतृत्वाखाली आमची श्रद्धा अधिक वाढव. आम्हाला चांगले ख्रिस्ती बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. ख्रिस्त सभेचे याजक वर्ग व ख्रिस्ती लोक ह्यांच्यासाठी, थॉमस आपले बिशप, इतर सर्व बिशप्स, धर्मगुरू, डिकन्स, ख्रिस्त सभेमध्ये विशेष सेवा कार्य करणाऱ्या व्यक्ती व सर्व ख्रिस्ती लोक ह्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, तुझा पवित्र आत्मा ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करतो, तिला पवित्र करतो. आमच्या प्रार्थना आहे आणि आम्हा प्रत्येकाला परमेश्वराने दिलेले सेवा कार्य प्रामाणिकपणे पार पाडण्यास सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बाप्तिस्मा स्वीकारण्याची तयारी करीत असलेल्या लोकांकरिता, बाप्तिस्मा घेण्याकरता तयारी करत असलेल्या लोकांची हृदये परमेश्वराच्या दयेनं आपल्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी उघडावी. नवजन्म देणाऱ्या पाण्यानं त्याची पापे धुवावी व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ठाई त्यांना नवजीवन मिळवून द्यावे,
म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समाधानी नित्यजीवी परमेश्वरा, तू आपल्या ख्रिस्त सभेत नेहमी नवीन सभासदांची भर घालतोस. बाप्तिस्माची तयारी करीत असलेल्या आम्हावरील लोकांची श्रद्धा आणि समज वाढव. या जीवनदायी पाण्याने त्यांना नवजन्म दे व तुझ्या कुटुंबात त्यांचा समावेश कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. ख्रिस्ती लोकांच्या ऐक्यासाठी येशू ख्रिस्तावर श्रद्धा ठेवणाऱ्या व प्रामाणिकपणे सत्याचा शोध घेणाऱ्या आपल्या सर्व बंधू भगिनींना परमेश्वरानं एका ख्रिस्त सभेखाली एकत्र आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ आणि नित्यजीवी परमेश्वरा, तू चुकलेल्यांना क्षमा, चुकलेल्यांच्या चुका सुधारतोस, दुरावलेल्यांना एकत्र आणतोस, एकत्रितांचे ऐक्य वाढवतोस. तुझा पुत्र येशू याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्वांवर दयापूर्ण नजरेने पाहा. एकाच बाप्तिस्मा साक्रामेंताने आम्ही नवजन्म घेतला आहे. एकाच परिपूर्ण श्रद्धेच्या छत्राखाली आम्हाला एकत्र आण. बंधुप्रीतीने नांदण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. यहुदी बांधवांसाठी परमेश्वराचा शब्द सर्वप्रथम ऐकणाऱ्या यहुदी लोकांनी नेहमी त्याच्या प्रीतीत राहावे व त्याच्या कराराशी एकनिष्ठ असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, हजारो वर्षापूर्वी तू अब्रामाला आणि त्यांच्या वंशजांना मुक्तिदात्याचे अभिवचन दिलेस. तू सर्वप्रथम निवडलेल्या लोकांना तारणाचे परिपूर्ण वरदान मिळावे म्हणून तुझ्या ख्रिस्त सभेची प्रार्थना ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. ख्रिस्तावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांसाठी ख्रिस्तावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांनी पवित्र आत्म्याच्या प्रकाशानं मुक्तीकडे जाणारा मार्ग दाखवावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, ख्रिस्तावर श्रद्धा न ठेवणाऱ्या पण चांगल्या आचरणाने चालणाऱ्या लोकांना सत्याचा मार्ग सापडावा म्हणून सहाय्य कर. आमचे एकमेकावरील बंधुप्रेम वाढव. तुझ्या त्रैक्यत्वाचे रहस्य अधिक स्पष्टपणे समजावे म्हणून आम्हाला सुबुद्धी दे. तुझ्या प्रेमाचे परिपूर्ण दर्शन आम्हाकडून लोकांना घडव. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. परमेश्वरावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांसाठी परमेश्वरावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांना प्रामाणिकपणे सदाचरणाच्या मार्गाने चालल्यामुळे परमेश्वराचे दर्शन घडावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, तू मनुष्याला तुझे ज्ञान व्हावे आणि त्यामुळे त्याला शांती मिळावी म्हणून ते त्याला निर्माण केले आहेस. ज्यांना अजून तुझे ज्ञान झाले नाही त्यांना ख्रिस्ती लोकांच्या जीवनातून तुझ्या दयेचे आणि प्रेमाचे दर्शन घडव. तू एकच खरा परमेश्वर व सर्वांचा पिता आहेस हे त्यांना कळून येऊ. हे प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
सार्वजनिक सेवक पदावर असलेल्या व्यक्तींसाठी. परमेश्वरानं सार्वजनिक सेवक पदावर असलेल्या लोकांचा त्याच्या सेवा कार्यात मार्गदर्शन करावे व त्यामुळे सर्व लोकांना शांततेत व स्वतंत्रतेत सुखी जीवन जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, तुला मनुष्याच्या आशाकांक्षाचं ज्ञान आहे. तू त्यांचे हक्क सुरक्षित राखतोस. तुझ्या चांगुलपणामुळे अधिकार पदावर असलेल्या व्यक्तींना सुबुद्धी दे. त्यामुळे सर्व लोकांना धार्मिक स्वातंत्र्य, सुरक्षितता, शांती यांचा लाभ हो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. विशेष गरजवंतांसाठी. प्रिय ख्रिस्ती मित्रांनो, सर्वसमर्थ परमेश्वरानं आजारांना रोगमुक्त करावे, मरणाऱ्यांना बळ द्यावे, प्रवाशांना सुरक्षितता द्यावी, अन्यायानं गुलामगिरीत खिचपत पडलेल्या लोकांना स्वातंत्र्य द्यावे आणि असत्य, भूक, गरिबी व रोगराई ह्यापासून जगाला मुक्त करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, तू थकलेल्यांना बळ व निराश झालेल्यांना धीर देतोस. आपल्या अडचणीत तुझा दावा करणाऱ्या लोकांच्या मदतीला धावून ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.